पैठण तालुक्यामध्ये पावसाचं पाणी साचले। जायकवाडी धरणातून 2 लाख क्युसेकनं गोदावरी नदीपात्रात विसर्ग केला। यामुळे नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरले। थेट जाऊयात पैठणमध्ये आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे उपस्थित आहेत। माधव, काय नेमकी पैठणमधली परिस्थिती? शहरातही मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं दिसतंय। सुवर्ण, काल 3 लाख क्युसेस इतक्या वेगानं जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आलेला होता। आता तो कमी करण्यात आलाय। सध्या 2,07,000 क्युसेस इतक्या वेगानं पाणी गोदावरी नदी पात्रामध्ये सोडण्यात आले आणि त्यामुळे पैठण शहरामध्ये सगळीकडे असं पाणीच पाणी झालेलं आहे। पैठण शहरातली जी मुख्य बाजारपेठ आहे त्या मुख्य बाजारपेठेमध्ये गुडघ्याच्या जवळ आता पाणी उभं राहिलेलं आहे। रात्री हे पाणी अधिक होतं। आता हा जो भाग आहे हा इकडचा भाग म्हणजे पैठणचं बस स्टँड इकडच्या डाव्या बाजूला आहे, तर माझ्या उजव्या बाजूला म्हणजे नाथ मंदिर आहे, त्याचबरोबर इकडचा सगळा भाग आहे जो नदीकाठचा भाग आहे त्या सगळ्या भागाकडे असं पाणी साचलेलं आहे आणि जवळपास ही सगळी दुकानं आता पाण्याखाली गेलेली आहेत। जवळपास या भागात 20-25 दुकानं आहेत। इकडचा सगळा भाग पूर्णतः बंद ठप्प झालेला आहे। तिकडे बस स्थानक च्या भागात सुद्धा पाणी मोठ्या प्रमाणात आलेलं आहे आणि ही जी वाहतूक आहे ही सुद्धा वाहतूक शहरातली बंद झालेली आहे। आपण काही नागरिकांकडून जाणून घेऊयात की कुठल्या कुठल्या भागामध्ये हे पाणी आलेलं आहे। या ठिकाणी पूर्ण जी बाजारपेठ आहे मुख्य शिवाजी पुतळा ते इकडे उद्यान रोड हे पूर्ण रोड पाण्यात होता, पण आता 1-2 घंट्यापासून कमी झाला। या पैठण तालुक्याचे आमदार विलास संदीपान पाटील, मला सांगा की किती दुकानदाराचं नुकसान झालेलं आहे? पूर्ण बाजारपेठ नुकसान झालेली आहे। आमच्या कारवाड्यामध्ये पूर्ण पाणीच पाणी आहे। आणखी आम्हाला काही मदत भेटली नाही, काही भेटली नाही। बरोबर, मदत भेटली नाही आणि ती मदत भेटावी मिळावी अशी अपेक्षा इथली आहे। आता बघ हे इथं गुडघापर पाणी आहे। पुढे पुढे जसं जाऊ म्हणजे जवळपास इथून 1 किलोमीटर अंतरावर नदीचं पात्र आहे आणि नदीचं पात्र ज्या 1 किलोमीटरचं अंतर आहे तिथं पाणी असं थांबलंय। इथला कारवाडा असेल किंवा नदी पात्राचा भाग असेल यात काकू त्या सगळ्याकडे ठिकाणी पाणीच पाणी आहे। काय नुकसान झालं तुमचं? सर आमचं सारं पाण्यात गेलेले, सारा पत्र्यावरून सारं पाणी सारं संसार घरेत आहे। हीच गोणी आहे धान्याचं सारं ना झालं, खाया प्यायला काहीच नाही, कोणीच आलं नाही आमच्याकडे। तुम्हाला काल सायंकाळी रात्री सुरक्षित स्थळी हलवण्यात आले, कुठेही सध्या या स्टँडवर आहे आम्ही, स्टँडवर जेवणाची व्यवस्था काही नाही, कोणी नाही केली। किती लोक आहेत बस स्टँडवर? भरपूर आहे, भरपूर लोक। हा, आम्हाला कोणी नाही आला, पाहायला नाही आला, कोण नाही। नाथ हायस्कूल केली पण आम्हाला नाही आला कोणी। हा, इकडे जायकवाडी धरणापासून ते हा सगळा मुख्य नाथ हायस्कूल पर्यंत हा सगळा रस्ता पाण्याखाली गेलेला आहे आणि त्यामुळं लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी प्रशासनाने सगळे प्रयत्न केले होते। आताही या ठिकाणी ही पुराची स्थिती आहे आणि त्यामुळं पूर ओसरेल अशी शक्यता दिसते, कारण 3 लाख क्युसेस रात्री पाणी होतं, आता ते 2 लाखापर्यंत पोहोचलेलं आहे आणि त्यामुळे हळूहळू पाऊस बंद झालाय आणि त्यामुळे थोडा वेळ लागेल आणि त्यानंतर हे नागरिक कदाचित आपापल्या घरापर्यंत पोहोचू शकतील। धन्यवाद माधव संपूर्ण माहितीसाठी। का फोन उचलतात, पीड घेणार नसेल तर असं काम करायला कसं चालेल? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।